नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण द्वितीय वर्ष विज्ञान शाखेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या काळामध्ये उपयुक्त असा जो विषय आहे तो आहे महाजाल ब्लॉग लेखन. तो आपण आज अभ्यासणार आहोत. आजचं युग हे संगणकाचं युग आहे आणि आजच्या युगामध्ये आपल्याला संगणक जर वापरलं नाही तर पर्याय नाही. संगणकावर मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं जातं. त्याचा आज आपण विचार करणार आहोत. तर महाजाल महाजाल म्हणजे इंटरनेट चा जर आपण विचार केला तर हे संगणकाच्या द्वारे जगभर पसरलेल्या करोडो अशा नेटवर्कचं मिळून एक प्रचंड मोठं नेटवर्क असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतिक प्रमाणानुसार असं प्रोटोकॉल्सवर ते चालणारं महाजाल आहे. इंटरनेट हे केवळ एकच एकसंघ असं नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्सनी बनलेलं आपल्याला दिसतं. इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण आपल्याला जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणं जर आपण बघितली तर ईमेल असेल किंवा वेबसाईट असेल, www डॉट असं आपण म्हणतो त्याला. वेबसाईट असलं म्हटलं वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच वेबसाईट असं म्हटलं जातं. आणि ईमेल ही तर आपली रोजच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. कारण आपल्याला कुठलीही माहिती कोणाला पाठवायची असेल तर आपण त्यांना ईमेल करतो. कोणतीही माहिती हवी असेल तर आपण त्यांच्याकडनं ईमेल मागवून घेतो आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी सर्च करत असतो, लोकांशी गप्पा मारत असतो, चॅटिंग करत असतो. इंटरनेटच्या स्थापनेची मुळं जर आपण बघितली तर 1969 पर्यंत आपल्याला खोल संशोधनामध्ये जाता येतं. कारण बघा की 1969च्या काळामध्ये जर आपण बघितलं तर तेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तींच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेलं असं संगणकीय जाळं बनविण्याचा ध्यास घेतला होता. नवीन अमेरिके बोन नॅशनल सायन्स फाउंडेशन जे होतं त्याने सन 1980 मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक त्यांना मदत मिळाली आणि त्याच्यानुसार जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर त्यांनी संशोधन केलं. यामुळे काय झालं, अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांची हातमिळवणी झाली. ते सगळे एकत्र आले आणि 1990ला जागतिकीकरण आलं आणि त्याच काळामध्ये हे जे जाळं आहे इंटरनेटचं आंतरजाल ते आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालेलं आपल्याला दिसून येतं. जागतिकीकरण आणि महाजाल आंतरजाल एकाच वेळी लोकप्रिय झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जागतिकीकरण आलं आणि महाजाल लोकप्रिय झालं आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि त्याचा अर्थकारण व्हायला तिथूनच सुरुवात झाली. 1990 पर्यंत आंतरजालचं किंवा महाजालाचं या ठिकाणी कुठल्याही मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता नसल्यामुळे आर्थिक गोष्टींशी ते जोडलं गेलेलं नव्हतं. हे आपण अर्थकारण झालेलं नव्हतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली नंतरच्या काळामध्ये की आधुनिक माणसाच्या आयुष्यातला तो एक भाग होऊन गेला, घटक बनला. आणि 2009चे आकडे जर आपण बघितले, 1990 नंतर 19 वर्षानंतर सन 2009 मध्ये जर आकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की जवळपास 1/4 लोकसंख्या आज महाजालचा वापर करताना आपल्याला दिसते. आणि 2020 ची लोकसंख्या जर बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की जवळजवळ 50% लोकसंख्येच्या महाजालचा वापर करताना आपल्याला दिसतात. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला महाजाल शिवाय होत नाही. इंटरनेटवर लक्ष ठेवायला आणि त्याचा वापर नियमित करायला कुठलीही केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार म्हणजे ज्याचं जाळं आहे महाजालमध्ये नेटवर्क आहे आपापले धोरण निश्चित करत असतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात इंटरनेटचा वापर इंटरनेट संगणक नेटवर्कची एक जागतिक संस्था जी आहे, जेव्हा एखादा इंटरनेटवर असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या समूहाचा एक भाग तो बनतो आणि जो संगणकाचा वापर त्याचे विचार आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तो या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता 1984 मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हिस जे आहे DNS ज्याला म्हटलं जातं तर त्याची निर्मिती झाली आणि डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्याप्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्यामुळे पूर्वीच्या IP ॲड्रेस मधील क्रमांकाऐवजी हे लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जात होतं. आणि डोमेन नेम सर्व्हरमध्ये नाव दिल्यानंतर त्याचे रूपांतर आपोआप IP ॲड्रेस मधील क्रमांकामध्ये होताना आपल्याला दिसतं. आजही आपण IP ॲड्रेस अतिशय महत्त्वाचा आहे. तर 1985 मध्ये काल्पनिक समूह स्थापन झाले. तेव्हाची द वेल समूह असेल,
इंटरनेटवर एक प्रभावशाली समूह होता द वेल नावाचा, आणि त्याची कम्युनिटी आपल्याला 1985च्या काळामध्ये दिसते. 1987 मध्ये इंटरनेटचे जवळपास 30,000 ग्राहक होते, फक्त 30,000 1987 मध्ये. आणि 1988 मध्ये इंटरनेटवरील गप्पा गोष्टींचे पहिल्यांदा सहक्षेपण 1988 मध्ये झालं. इंटरनेट रिले चॅट ज्याला म्हटलं जातं, ते सहक्षेपण पहिल्यांदा 1998 मध्ये केलं, 88 मध्ये केलं गेलं. आज त्याला चॅटिंग असं म्हटलं जातं. तेव्हाच म्हणजे 1988 मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रामने हल्ला चढवून मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे आज जसं सायबरमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, अँटी व्हायरस सोडले जातात, मग त्याच्यासाठी अँटीव्हायरस काम करत असतो, तसं 1988 मध्ये हे सगळं घडलं होतं. 1989 मध्ये काय झालं, अमेरिका ऑनलाईन म्हणजे AOL, अमेरिका ऑनलाईन, त्याला AOL असं म्हटलं जातं, तर याची निर्मिती झाली आणि AOL मुळे पुढील काळामध्ये इंटरनेट अतिशय लोकप्रिय झालं. त्याच साली म्हणजे 1989 मध्ये जे मी WWW तुम्हाला सांगितलं, वर्ल्ड वाईड वेब, तर ही संकल्पना टिम बर्नल ली यांनी अस्तित्वात आणली. कोणाची संकल्पना आहे? वर्ल्ड वाईड वेब ही टिम बर्नल लीची संकल्पना आहे आणि त्याने ती वास्तवात आणली, अस्तित्वात आणली. मात्र ती खऱ्या अर्थाने 1990 पासून सुरू झाली, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता 1990च्या सालामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारे प्रगती झालेली होती. त्यासाठी द वर्ल्ड या पहिल्या व्यावसायिक डायल-अप इंटरनेट सेवा पुरवणारी जी एक कंपनी होती, ज्याला डायल-अप इंटरनेट प्रोव्हायडर असं म्हटलं जात होतं, तर ती सुरुवात झाली त्याची. आणि 1991 मध्ये इंटरनेटवरील पान म्हणजेच वेब पेज बनवलं गेलं. बघा, 1991 ला वेब पेज, इंटरनेटवरचं पान बनवलं गेलं. आणि 1990 मध्ये गोफर या पहिल्या शोध प्रणालीची देखील निर्मिती झालेली होती. आणि ती फक्त फाईलचे नावच नाही, तर मजकूर देखील शोधण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. तर याच साली MP3 या प्रकाराला, आपण बघतो आज MP4 वगैरे या गोष्टी, पण MP3 ला या काळामध्येच मान्यता मिळालेली आपल्याला दिसते. आणि फाईलचा प्रकार आज देखील आवाजाच्या आणि गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध असलेला हा MP3 चा प्रकार आपल्याला दिसतो. 1991 मध्ये इंटरनेटवरील अतिमहत्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेब कॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेऱ्याचा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला. कधी? 1991 मध्ये इंटरनेटवरचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं जे चित्र दिसतं, ते चित्र दिसायला सुरुवात 1991 पासून झाली. आणि ती कुठे झाली? तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ऑनलाईन कॅमेऱ्याचा, वेब कॅमचा वापर केला गेला. तर आणि 1993 मध्ये मात्र सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफियल इंटरनेट ब्राउझर उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आणि खरे तर सर्वात पहिला इंटरनेट ब्राउझर तो नव्हता, पण तो जास्त तांत्रिक गुंतागुंतीचा नव्हता, वापरायला तो थोडा सोपा होता आणि लगेचच तो सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राउझर बनला. 1993 मध्ये म्हणजेच अमेरिकेतील व्हाईट हाऊस आणि शासकीय वेबसाईट इंटरनेटवर आल्या आणि त्यामुळे तेव्हाच्या वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .गव्हर्नमेंट आणि .org या दोन वेबसाईटच्या नामप्रकारांची निर्मिती 1993 मध्ये झाली. आता 1993 मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राउझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राउझर तयार झाला. आणि मग 1995 पासून बघा, 1995 म्हणजे 25 वर्षापूर्वी बँकेचे तसेच क्रेडिट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राउझर आवश्यक भासू लागला. या 25 वर्षापूर्वीच बँकेचे क्रेडिट कार्ड असतील, डेबिट कार्ड असतील, याच्यासाठी ऑनलाईन साठी इंटरनेटचं ब्राउझर आवश्यक गरज त्याची वाटू लागली. आज जसं गुगल वगैरे आपण म्हणतो, क्रोम सारखे ब्राउझर आहेत, तर या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीने सुरक्षित असा SSL म्हणजे सिक्युअर सॉकेट्स लेअर प्रणाली असलेला एक ब्राउझर तयार केला. कारण याच साली इकोबे या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाईटची निर्मिती झाली. म्हणजे 1995 साली इकोबे नावाची इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणारी वेबसाईट निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ती आज ईबे नावाने ओळखली जाते. त्यावेळेला इकोबे होती, आज ईबे नावाने ती ओळखली जाते. आणि याच साली 95 मध्येच Amazon.com, म्हणजे बघा Amazon किती जुनी कंपनी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, या वेबसाईटची देखील निर्मिती झाली. आणि असं असलं तरी जवळपास 6 वर्षापर्यंत म्हणजेच
95 ते 2001 यापर्यंत या वेबसाईटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नाही. 1995 मध्येच सर्वसामान्यांना देखील इंटरनेटवर आपली मोफत वेबसाईट बनविता यावी यासाठी जिओ सिटीज या वेबसाईट निर्माण झाल्या. मात्र ती 2009च्या 9 पर्यंत मोठ्या तोट्यामुळे बंद करावी लागली आणि या साली नेटस्केप नेव्हिगेटर ब्राउझरच्या माध्यमातून सर्वप्रथम जावा आणि नंतर जावास्क्रिप्ट हे प्रोग्राम जे आहेत याची प्रणाली ब्रेंडन ईच यांनी नेटस्केप यांनी नेव्हिगेटरचा एक भाग म्हणून बनवला. तर असं हे जे महाजाळ आहे ते महाजाळ कसं निर्माण झालं आणि त्याची कशी डेव्हलपमेंट होत गेली, त्याची प्रगती हळूहळू कशी होत गेली ते आपण या ठिकाणी बघितलं. आता महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्कांच्या काही जागतिक प्रमाणाच्या प्रोटोकॉलवर चालणारं महाजाल आहे आणि इंटरनेट हे केवळ एक संघ असं नेटवर्क नसून ते अनेक नेटवर्कने बनलेलं आहे. तर ह्या महाजालावर आता लेखन अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. लेखनाशिवाय अनेक गोष्टी महाजालावर करता येतात, पण आपण विद्यार्थी किंवा अध्यापन करणाऱ्या लोकांसाठी लेखन कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि या कौशल्याचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता लेखनाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे की अक्षर अविनाशी बनविण्याचं कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. लेखनाद्वारे भाव, विचारांची अभिव्यक्ती व्यक्त होत असते. आपण व्यक्त होत असतो. जीवनात यश संपादन करायचं असेल आपल्याला तरी सुद्धा लेखन कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला असणारी माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी सुद्धा लेखनाची गरज आहे. आपल्याजवळ असणारी माहिती तिचं पुनरावलोकन आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा लेखनाची गरज आहे आणि माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी लेखनाची गरज असते. वेळ वाचवणं असेल किंवा व्यवहार सुकर करायचा असेल, नेटका व्यक्तिगत जवळीकीचा वाटण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लेखन करणं गरजेचं आहे. तर लेखनाची सर्वसामान्य उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील की आत्माविष्कार, आपल्या मनामध्ये जे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचणं, त्याचं विरेचन होणं, आपल्या अंतर्मनात साचलेल्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आत्माविष्कार ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट प्रचार. जसं बाबा पद्मजी यांनी 1857 साली यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला. प्रचारकी कादंबरी होती आणि असा प्रचार आपल्याला एखाद्या धर्माचा, आपल्या एखाद्या अभ्यास पद्धतीचा किंवा इतर गोष्टींचा प्रचार करायचा असेल तरी आपण लिहू शकतो. मनाला शांती मिळते. आपल्या मनामध्ये जे काही खदखदत असतं किंवा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण एकदा लिहून टाकल्या की आपलं मन शांत होतं, त्याचं विरेचन होतं, त्याचा निचरा होतो आणि मनशांतीसाठी आपलं लेखन महत्त्वाचं आहे. आणि पुढची गोष्ट संस्कार करण्याचं काम. चांगलं वाचन आपण करतो तर संस्कार होतात. तसं आपण जर लेखन केलं दुसऱ्यावर संस्कार करण्यासाठी, जसं आपल्याला साने गुरुजींचं लेखन आपल्या लक्षात असेल की साने गुरुजींनी जेवढं साहित्य लिहिलं ते सगळं साहित्य सुसंस्कार करण्यासाठी अतिशय योग्य साहित्य आहे. तर मग अशा प्रकारे लेखनाचं हे सर्वसामान्य उद्दिष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ब्लॉग लेखन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ब्लॉग लेखन हे महत्त्वाचं माध्यम आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे तुम्ही आज हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता. ट्विटरवर शब्दांची मर्यादा आहे, पण इतर ठिकाणी मात्र जेव्हा तुम्ही गुगलवर जाता, गुगलवर मात्र तुम्हाला कुठल्याही मर्यादा नाहीत आणि तुम्ही ते लिहू शकतात. तर लेखन कौशल्य अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे. कुठलेही लेखन कौशल्य परिश्रमपूर्वक आत्मसात करावे लागते. पायरीने त्याची सुरुवात करावी लागते. अगदी उत्तुंग अशी भरारी आपल्याला घेता येत नाही. तर भाषण आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे, पण लेखन मात्र सुप्त भावनांना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम असलेलं आपल्याला दिसतं. प्रत्येक वक्ता हा उत्कृष्ट वक्ता असतोच असं नाही. तसेच लेखनाचं पण आहे. आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर उत्कृष्ट अशा भाषेत आपल्याला त्यासाठी सराव करावा लागतो, मनाची तयारी करावी लागते. शालेय जीवनापासून आपल्या लेखनाचा सराव सुरू होतो व तो अव्याहत सुरू राहतो. एखाद्या व्यक्तीला गणिताची आवड असेल तर त्यासोबतच ती व्यक्ती अवांतर वाचन करत असते. त्याला देखील लेखन कौशल्य वाढवण्यास वाव असतो आणि त्याने वाढ केली पाहिजे लेखन कौशल्याची, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लेखन प्रक्रियेची सुरुवात जी आहे, माहितीच्या ग्रहणाने आपण आकलन करत होतो आणि आकलनानंतर अनेकदा वाचन, श्रवण, मनन, चिंतन आवश्यक असतं आणि नंतर लेखन जे आहे ते आपलं भाषिक तयारी झाल्यामुळे सुलभ होतं आणि ज्ञान मिळवण्याच्या विविध ज्या पद्धती आहेत
हे पाहणे असेल, बोलणे असेल, ऐकणे असेल, वाचणे असेल, तर ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला ज्ञान मिळतं आणि मग आपण लिहित जातो आणि आपलं जे लेखन आहे ते लेखन महत्त्वाचं होत जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ब्लॉग लेखन हे महत्त्वाचं माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून आपले मत आपण व्यक्त करू शकतो. आपलं लेखन आपण तयार केलेल्या व्हिडिओ, ऑडिओ सुद्धा आपण ब्लॉगवर टाकू शकतो. एका क्षणात आपलं लेखन अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपला आवडता विषय आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ज्या विषयाचं आपल्याला सखोल ज्ञान आहे, तो विषय ब्लॉगसाठी आपल्याला निवडता येतो. खरं तर ब्लॉग सुरू करणं काहीच अवघड नाही. शिवाय आपण ब्लॉग सुरू करण्याच्या प्रत्येक टिप्स ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत आणि YouTubeवर जर व्हिडिओ बघितले तर आपल्याला ते दिसतात. सुरुवातीला छंद म्हणून फ्रीमध्ये आपण ब्लॉग सुरू करू शकता. नंतर जेव्हा तो आपला ब्लॉग लोकांना आवडतो, तेव्हा आपण थोडे पैसे खर्च करून एखाद्या वेबसाईटचं रूपसुद्धा त्याला देऊ शकतो आणि एखादा ब्लॉग सुरू करण्याआधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा ब्लॉग कसा सुरू करायचा, तर Googleचं blogger.com हे संकेतस्थळ आपल्याला विनामूल्य ब्लॉग सुरू करण्याची सुविधा देतं. जेव्हा आपण आपला ईमेल ओपन करतो, तेव्हा उजव्या बाजूला असे डॉट डॉट आपल्याला दिसतात. तिथं Googleचे सगळे टूल असतात आणि त्या टूलमध्ये Google ब्लॉगर नावाचं एक टूल आहे आणि त्या टूलवर आपण क्लिक केलं, की आपल्याला आपला ब्लॉग तयार करता येतो. म्हणजे या संकेतस्थळाला भेट देऊन आपण Google अकाउंट अर्थात Gmailच्या लॉगिन नावाने साइन केलं, की लॉगिन करता समोर दिसणाऱ्या डॅशबोर्डवर आपलं ब्लॉग किंवा त्याला भेट देणाऱ्यांची संख्या अशी माहिती दिसते. नवा ब्लॉग लिहिण्यासाठी न्यू ब्लॉगवर आपण क्लिक करायचं. त्यानंतर स्क्रीनवर टायटल, ॲड्रेससाठी विचारणा होते आणि एक-एक स्टेप आपण पुढे जायचं. टायटल म्हणजे ब्लॉगचं नाव आपल्याला काय ठेवायचं आहे आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता, इंटरनेट ॲड्रेस जो कायमस्वरूपी असेल, तो आपल्याला बदलता येत नाही आणि शीर्षक व पत्ता आपण त्या विषयावर आपण देणं गरजेचं आहे. म्हणजे आपला जो ब्लॉग आहे, तो ब्लॉग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतो. आपण जर बघितलं तर बघा की इथं आपण ब्लॉग तयार करण्यासाठी Googleवर आपण जाऊ शकतो. लॉग इन करताच आपल्याला समोर डॅशबोर्डवर ब्लॉग दिसतो आणि तिथं आपण क्लिक करायचं आहे. आता टायटल वगैरे टाकलं, ॲड्रेस टाकला, आपला ब्लॉग तयार झाला की ब्लॉगवर नवीन लेख लिहिण्याकरता न्यू पोस्ट क्लिक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक नवीन पान जे आहे ते पान उघडतं आणि जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकाल ती जागा ओपन होते आणि या पहिल्या भागामध्ये पोस्ट टायटल असं दिसेल, जे तुमच्या ब्लॉगचे अर्थातच लेखाचं नाव असणार आहे. दुसऱ्या भागामध्ये म्हणजे आपण कोणता लेख लिहिणार आहोत, प्रत्येक वेळेला वेगवेगळा लेख असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जो लेख लिहिणार आहात त्या लेखाचं नाव तिथं आपण टाकायचं आहे. दुसऱ्या भागात ब्लॉग फॉर्मॅटिंग FZ टूल्स आपल्याला दिसतील. तिथे तुम्हाला टायपिंग करून लेख लिहिता येतो किंवा आपण जर आधी टायपिंग केलेलं असेल सगळं, तर ते कॉपी करून इकडे पेस्ट पण करता येतं. म्हणजे आपलं तेवढं श्रम वाचतं. आधीचे लेख असतात ते सुद्धा ब्लॉगला आपण टाकू शकतो आणि ब्लॉग लिहित असताना लिखाण पूर्ण झालेलं जे आहे, तर बघा की हे जे लिखाण पूर्ण झालेलं असतं आपलं, ते लिखाण सेव्हवर क्लिक करून ते सुरक्षितही ठेवता येतं आणि नंतर आपल्याला परत त्याच्यामध्ये ॲड करता येतं. नंतर ब्लॉगमध्ये टाकता येतं. एखादा विषयानुरूप फोटो असल्यास ब्लॉग अधिक उठावदार आपल्याला दिसतो आणि तो फोटोही आपल्याला तिथे जोडता येतो. तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्यासाठी प्रिव्ह्यूवर आपण क्लिक करणं गरजेचं आहे. प्रिव्ह्यूवर क्लिक केलं की आपल्याला तो ब्लॉग जो आहे तो ब्लॉग दिसतो आणि पूर्ण लिहून झाल्यावर आपण शेवटी पब्लिश या बटनवर क्लिक करून तो प्रसिद्ध आपल्याला करता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला ब्लॉग करणं एवढं काही अवघड नाही. आपण जर त्या ब्लॉगरवर गेलात तर हळू-हळू एक-एक पायरी आपल्याला ते पुढे नेत जातं आणि आपण त्याच्यामध्ये शिकत जातो. फक्त आपण Googleमध्ये Gmail अकाउंट ओपन केलं की उजव्या बाजूला जे काही Googleचे टूल दिसतात त्याच्यावर क्लिक करून ब्लॉगरवर क्लिक करा आणि तिथून पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत जातात. आता ब्लॉग लेखनाचे काय फायदे आहेत? आपल्याला कोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं. व्यक्त होणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपल्याला व्यक्त होता येतं. आपण म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाज असेल किंवा इतर गोष्टी असतील, प्रत्येकावर आपल्याला मत प्रदर्शन करण्याचा अधिकार असतो आणि आपण ते प्रदर्शन करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी ब्लॉगचा उपयोग करू शकतो. ब्लॉग लेखनाचे हे फायदे आहेत.
त्याच्यानंतर लेखन असेल, छायाचित्र असेल, ध्वनिचित्रफिती असतील, अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग आपल्याला करता येतो. नुसतं लेखनच प्रसिद्ध करता येत नाही आपल्याला. अनेक छायाचित्रसुद्धा आपल्याला त्या ब्लॉगवर प्रसिद्ध करता येतात. ध्वनिचित्रफिती म्हणजे आपण काही व्हिडिओ तयार केले असतील, लग्नामधल्या काही छोट्या-छोट्या ध्वनिचित्रफिती असतील, वेगवेगळे विधी असतील, यांच्यासुद्धा ध्वनिचित्रफिती आपण तिथं ब्लॉगच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि आपलं जे लेखन आहे ते केवळ देशातच नाही तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येतं. आपण जर YouTubeला एखादा व्हिडिओ ठेवलेला असेल, ध्वनिचित्रफित ठेवलेली असेल, ती जर ब्लॉगला अटॅच केली तर आपल्या YouTubeला असणाऱ्या व्ह्यूज आपल्याला दिसू शकतात. किती व्ह्यूज झाल्या आणि आपलं लेखन किंवा आपल्या ध्वनिचित्रफिती ह्या जगभरातील लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतात. म्हणजे बघा, की आपण लिहिलेल्या ब्लॉगमध्ये बघा, ब्लॉगवर प्रतिक्रिया पण येत असतात आणि या प्रतिक्रिया कशा आपण लक्षात घ्यायच्या. तर त्याच्याच खाली प्रतिक्रिया असतात आणि त्या किती प्रतिक्रिया आल्यात आपल्याला ईमेलला पण त्याची माहिती मिळत असते. जर आपण ईमेलला तशी व्यवस्था ब्लॉग तयार करताना केली, तर ईमेलला आपल्या कमेंट्स असतील, लाईक असतील, ते येत असतात. आणि तुम्ही लिहिलेल्या ब्लॉगवरील मतांशी प्रत्येक जण सहमत असेलच असं नाही. यातील काही जण ब्लॉगच्या खालील प्रतिक्रिया जागेत तुमच्या मताविरुद्धची मतं सुद्धा नोंदवू शकतात. मात्र याबद्दल आपण चिडून अथवा निराश होऊन प्रत्युत्तर करणं सुद्धा योग्य नाही. ब्लॉगवर नोंदवण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने आपण पाहिलं पाहिजे. आपल्या ब्लॉगवर मतप्रदर्शन करणं हा ब्लॉग वाचकांचा हक्क आहे. त्यांच्या मताचा आपण आदर ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या लेखनावर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि आपल्या ब्लॉगवर ते मतप्रदर्शन करू शकतात. तर अशा प्रकारे ब्लॉग लेखन अतिशय व्यवस्थितरित्या आपण करू शकतो आणि ब्लॉग लेखनासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे. तर धन्यवाद.